मी सुधीर दत्तात्रय बेनके। मी गेले 25 वर्ष गोकुळचं दूध विकत आहे। 1988 पासून 180 लिटरने चालू केलेलं दूध आज आमचा ॲव्हरेज सेल 2.5 लाख लिटर आहे। ईद आणि कोजागिरीच्या वेळेला आम्ही 5 ते 7 लाख लिटर एका रात्रीत दुधाची विक्री करत असतो। विशेष म्हणजे की आत्तापर्यंत आमच्या इथे गोकुळची एकही डुप्लिकेट दुधाची किंवा बनावट दुधाची एकही कंप्लेंट नाही आहे। गेले 25 वर्ष एकही दिवस आमचा खाडा नाही आहे आणि आमच्या एरियामध्ये आमच्या जवळ 150 डिस्ट्रीब्युटर आहेत। एकाकडनंही ह्या दुधाबद्दल ओव्हर प्राइसिंग होत नाही आहे आणि पुरवठा जो होतो सातत्याने सकाळी 7च्या आत आम्ही संपूर्ण टाकतो आणि त्याच्याबद्दल अख्ख्या महाराष्ट्रामध्ये किंवा गोवा राज्यामध्ये आमचा सतत गेले 5 वर्ष प्रथम क्रमांक येत आहे। मी स्वतः BSc ॲग्री आहे 1966चा। 1968ला मी MSc इन ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग केलं आहे। त्याच्यामुळे ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगमध्ये मिल्क प्रोसेसिंग हा माझा विषय होता। तो वेळेकाळी मी मुलांना शिकवलेला पण आहे आणि त्याच्यामुळे डुप्लिकेट दूध येणं हा जो प्रकार आहे तुम्ही काटकसरीत टाळत आहे। आत्तापर्यंत एकदाही गोकुळचं डुप्लिकेट दूध पुण्यामध्ये मिळालं आहे अशी एकही केस गेल्या 25 वर्षात झालेली नाही आहे। दूध हे लहान मुलांपासून तर म्हाताऱ्यांपर्यंत लागत असतं। हे अत्यावश्यक सेवेमधलं येतं आहे। हे अत्यावश्यक सेवेचं आमच्याकडं कॉर्पोरेशनने सर्टिफिकेट दिलेलं आहे। त्याच्यामुळे आमच्या गाड्या रात्री अपरात्री कुठं अडवल्या जात नाही। पाऊस असो, मोर्चा असो, रस्ते बंद असो, अजून इतर कुठल्याही कारणामुळं आत्तापर्यंत गोकुळची गाडी रात्रीच्या वेळेला अडवल्या गेलेली नाही आणि समजा यदाकदाचित अडवल्या गेली तर आम्ही रातोरात जाऊन ती लगेच सोडून ग्राहकांना दूध पुरवठा सकाळी 7च्या आत होईल याची काळजी घेत असतो। आमच्या इथे ऑलरेडी 3-3 अकाउंटंट बसलेले आहेत। एक फक्त ऑर्डर घेतो आणि बाकीचे 2 फक्त हे त्याचं मॉनिटरिंग करत असतात पैशाचं। गोकुळला आत्तापर्यंत ज्या वेळेला आम्ही पेमेंट केलेलं आहे ते पेमेंट कधी पण सकाळी दूध घेतल्यानंतर त्याचं पेमेंट दुसऱ्या दिवशी संध्याकाळी हे त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत व्हायला पाहिजे आणि गोकुळ दुधाबद्दल आमची हे खूप काटेगोरी आहे। आत्तापर्यंत एकही केस नाही, आत्तापर्यंत एकही कुठं फॉल्ट नाही आहे आणि त्याच्यामुळं हा जो राईज आहे 180 लिटरपासून तर 3.5 लाख लिटरपर्यंतचा हा केवळ या सेवेमुळं आणि गोकुळच्या क्वालिटीमुळं झालेला आहे। ह्या दुधाची क्वालिटी खूप चांगली आहे। याचं दही, दूध, तूप, लोणी खूप चांगलं निघतं। जसे मी इथं राहते तसे अनेक परिवार सगळे इथे राहतात आणि बरेच जण जवळ आमची निम्मी सोसायटी ह्याचं दूध वापरते। We are consumers of Gokul milk. We are buying this milk since 20 years. The supply is very good and the quality of the milk is also very good. अजूनही पुढे आमचा असा विचार आहे की आत्तापर्यंत ही झेप इथं थांबवायची नाही आहे। याचं अजून उत्तरोत्तर प्रगती कशी होईल, आमच्या महाराष्ट्राचं दूध, गोकुळचं दूध, आमच्या शेतकऱ्यांचं दूध आमच्या शहरामध्ये आमची माणसं राहिली आहेत त्यांच्यापर्यंत सातत्यानं जायला पाहिजे। त्याच्यामुळे गोकुळ हे आमच्या मायेची त्याला जागा दिलेली आहे। धंद्यासोबतच या गोकुळ दुधाशी आमच्या निष्ठा जोडलेल्या आहेत।